नमस्कार, मी नेहा गायकवाड. मेरा बरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण पाहतोय की आपण आहोत वर्तकनगर येथे आणि आपण पाहतोय की अतिक्रमण विभागाची कशी कारवाई चाललेली आहे. हे जे सगळे जे धंदा करणारे लोक आहेत तर यांच्या पावत्या पण फाडल्या जातात. त्याच्यानंतर यांचं जे आहे यांच्यावर कारवाईसुद्धा केली जाते. दादा, आपल्या पावती पण फाडले ना? पावती दाखवा. पावती हे बघा, हे प्रत्येक दिवस पावती फाडली जाते आणि त्याच्यानंतर ही अशी कारवाई पण चाललेली आहे. आपण बघतोय ऑन कॅमेरा, आपण बघतोय ही कारवाई चाललेली आहे. हमेशा ऐसा कार्रवाई होता है? हाँ, हमेशा वैसे है। मतलब पैसा भी लेने का, कार्रवाई भी करने का? हाँ। उससे पहले कुछ इंटीमेशन देते हैं क्या? नहीं, अभी क्यों आपका माल उठा रहे, कुछ बताए? क्या मालूम। मैं रोड पे हम लोग धंधा करता हूँ, ऐसे म्यूनसिपालिटी आके बोलते नहीं है, इससे गाड़ी उठा लेता है। अचानक से ऐसा कितने मतलब दिन में कितने दिन बाहर आते हैं? मालूम नहीं कितना। डेली हो रहा है, डेली लेके जाते हैं, डेली लेके जाते हैं आपका सामान। और फिर छुड़ाने पे भी पैसा दो? हाँ, वो पावती 900 रुपये का रहता है, वो मिलता है। वो 900 रुपये का पावती और डेली आप 20-20 रुपये का भरते हो? हाँ, और वो 900 रुपये का? गवर्नमेंट पावती है 900 रुपये का। हाँ, पर जो भी अभी 20-20 रुपये का जो यहाँ पे लेते हैं रोज़ का, वो भी तो गवर्नमेंट का ही है ना? गवर्नमेंट। तो फिर ये सही है कि गलत है कि जिस तरीके से अभी 900 रुपये का पावती भी उठा रहे, उसके बाद ये भी उठा रहे और 20-20 रुपये लेके भी जा रहे हैं? चाकू देना, क्या लग रहा है आपको? इससे बात कर लो। ज्याप्रमाणे आपण बघतोय की हे जे सगळे धंदा लावणारे जे लोक आहेत हे त्यांच्याकडनं 20 रुपयाची पावती ही रेग्युलर घेतली जाते. आपण पाहतोय की हेच एक धंदा नाही आहे, तिकडे त्या लाईनीमध्ये अजून अनेक धंदे आहेत आणि सगळ्यांकडनं 20-20 रुपयाची पावती घेतली जाते. रोज प्रतिदिन महानगरपालिका यांच्याकडनं वसुली करत असते आणि त्याच्यानंतर वसुली केल्यानंतर यांचं जे सामान आहे ते आता घेऊन जातात आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं जातं हे सामान जेव्हा घेऊन जातोय आम्ही त्याच्यानंतर ते सामान सोडवण्यासाठी 900 ते 1000 रुपये अशी यांची पावती असते. ते म्हणतात ती शासनाची पावती असते असं म्हणून हे लोक घेऊन जातात. आता आपण बघतोय की कशा प्रकारे की या टेम्पोमध्ये आपण बघतोय की यांची जो थैला आहे तो थैला उचलून टाकत आहेत. ऑलरेडी त्याच्यामध्ये एक गाडी आहे आपण बघू शकतोय आणि आता ही दुसरा पण थैला याच्यामध्ये टाकतात. साहब किधर आहे आपके? कोण अधिकारी कोण आहे? पुढे काय अधिकाऱ्यांचं नाव काय? पुढे आहे ना गाडी आहे, लाल गाडी तिकडे उभी आहे. आणि तिकडे उसाचा ते ज्यूसचा धंदा त्यांचं काय नव्हतं? उसाचा ज्यूसवाल्यांचं काय नव्हतं? कुठला उसाचा ज्यूसवाले लाईनीमध्ये कितीतरी आहे, त्यांचं काय नव्हतं? साहेब ना बोला, आहे तिकडे साहेब आहे. मग हे फक्त जे रोडवर लावतात त्यांचंच उचलणार? मॅडम आम्हाला काय माहीत नाही, साहेबांना विचारलं. ते पण तर रोडवरच आहे ना. गाड्या झालेल्या आहेत, आतमध्ये 2 गाड्या ठेवलेल्या आहेत आणि आता अजून ह्या 2 गाड्या आहेत आणि डेली बेसिसवर हे जे लोक आहेत तिथे इथं हप्ता देतात. पावतीचा सुद्धा आपण पाहिलं, पावत्या इथं रेग्युलर बेसिसवर घेतल्या जातात आणि त्याच्यानंतर पण महानगरपालिकेची हे जे आहे वसुली अशा प्रकारे सर्वसामान्यांकडनं केली जाते. गाडीचा नंबर आपण पाहू शकतोय. आणि अधिकारी कुठे आहेत यांना जेव्हा आपण विचारतोय तर ते म्हणणं तिकडे असतील मॅडम, कुठेतरी असतील अधिकारी असं यांचं म्हणणं आहे. की त्या लाईनीमध्ये आपल्याला ते धंदे पाहायला मिळतात. आहे बघा त्या लाईनीत, या लाईनीत आपल्याला हे धंदे पाहायला मिळतात. त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे. मात्र हे जे फळ विक्रेते आहेत, भाजी विक्रेते आहेत, त्यांचे जे आहेत थैले उचलून घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेची मुजुरी ही कधीपर्यंत थांबेल हा इथे एक प्रश्न उभा राहतो आणि कशा प्रकारे अजून महानगरपालिका जे गरिबांना आहे ती लुटत बसेल. त्या सामान की छोड़ दे, हमेशा सामान भी लेके जाते ना? हाँ? सामान भी लेके जाते ना? सामान भी आज सामान इधर पलटी करके गया सामान. क्यों पर ऐसा किया? हाँ, ऐसा क्यों किया? आज क्या मालूम, गाड़ी तोड़ने वाला है क्या, क्या मालूम नहीं है. मतलब छुड़वाने के लिए भी नहीं रखे उस लायक रखा जाता गाड़ी? नहीं, अभी आपको नया थैला लेना पड़ेगा? अब नया नहीं, उसको लेगा वो तोड़ के देगा और उसको फिर बनवाना पड़ेगा. 1500 रुपये पावती भर के लेके आएगा, फिर उसको बनवाना पड़ेगा. वापस तोड़ेंगे? हाँ, गाड़ी तोड़ देता है कभी. अभी आप कब जाएंगे उधर लेने के लिए?
अभी तो आज जाएगा तो नहीं देगा, कल जाएगा तभी भी नहीं देगा, आज आओ कल आओ परसों आओ ऐसे बोलते रहेंगे। और ये गाड़ी क्यों उठाया, कुछ रीजन बता क्यों उठाया? इधर ट्रैफिक लग रही है, कुछ लग रहा है, कुछ रीजन बता। वो नहीं, वो मालूम नहीं। और ये ना जो खाने के स्टॉल है लाइन से हम देख रहे हैं, तो वो स्टॉल पे नहीं कार्रवाई की, खाली ठेले वाले पे कार्रवाई क्यों की? क्या मालूम, उतना मालूम नहीं। अभी तो ये 2-3 दिन हुआ, एक गाड़ी लेके गया, फिर दूसरा गाड़ी लगा वो भी लेके गया आज। पर जो लाइन से जो खाने के ठेले वो भी तो वो नहीं उठा रहे, तो उसमें क्या ऐसे भेदभाव कर रहे हैं क्या कारवाई के लिए? नाही। तर ज्याप्रमाणे आपण बघतोय की अशा प्रकारचं महानगरपालिकेचं अतिक्रमण विभागाची मुजोरी चाललेली आहे. या लोकांना प्रत्येक वेळी 1500 रुपये भरतात हे लोक आणि त्यांना 900 रुपयाची पावती दिली जाते आणि त्याच्यानंतर त्यांचा जो ठेला आहे तो अशा अवस्थेत असतो, त्यांचा तोडला जातो ठेला आणि त्याच्यानंतर त्याला रिपेअर करण्यासाठी सुद्धा यांना पैसे द्यावे लागतात. मग कुठेतरी आपण पाहतोय की कशा प्रकारचा जो अन्याय जो महानगरपालिका इथे करत आहे. आणि जेव्हा आम्ही याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यानंतर जे अधिकारी होते ते अधिकारी लगेच निघून गेले, तात्काळ निघून गेले आणि त्याच्यानंतर अजिबात थांबलेले नाही. अधिकाऱ्यांचा गाडी नंबर आपण पाहू शकतो. ज्याप्रमाणे अधिकाऱ्यांचा नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्या अधिकाऱ्यांची गाडी आहे आणि अधिकारी न थांबता जेव्हा आम्ही ते कव्हरेज करण्यासाठी उतरलं ग्राउंड रिपोर्टिंगसाठी, त्याच्यानंतर अधिकारी तात्काळ निघून गेले आणि या लोकांचे जेवढे लोक आहेत त्यांचे जे ठेले आहेत ते सुद्धा घेऊन गेले.